आजचा मूळ विषय आहे की आचारसंहितेचा भंग. आणि ठाण्यामध्ये आपण बघितलं असेल आणि खास करून कोपरी पाचपाखाडीमध्ये की ज्या लोकांना ही निवडणूक खूप सोपी वाटत होती ते आज अनेक गोष्टींचा वाटप इकडे सुरुवात केलेली आहे. गेले 3 दिवसापासनं 4 दिवसापासनं आणि खास करून ज्या वेळेला काल ज्ञानेश्वर नगर इकडे आमचे विभाग प्रमुख अशोक जाधव यांनी जो पर्दाफाश तिकडे केला आणि साड्यांचे गठ्ठे रस्त्यावरती आणले, त्यापर्यंत अशी एक चर्चा होती की या ठाणे कोपरी पाचपाखाडीमध्ये लोकांच्या दारोदारी जाऊन काही लोक रात्र असो सकाळ असो दुपार असो हे जाऊन साड्या वाटतायत, आमिष देत आहेत. आणि काल खऱ्या अर्थाने त्यांनी ते तिकडे सगळा साठा पकडल्यानंतर ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवलं त्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा हे आमच्याकडे नाही, हे पोलीस बघतात. मग पोलिसांना फोन केल्यावरती पोलीस आल्यावरती ते म्हणतात नाही नाही हे तर निवडणूक अधिकारी बघतात. याचा अर्थ असा आहे की या दोघांच्याही डोक्यावरती एवढं प्रेशर आहे की ह्यांच्यापैकी हे अधिकारी स्वतःकडे असलेले अधिकार वापरू शकत नाही. कदाचित ह्यांना सांगितलं असेल की तुम्ही फक्त नाममात्र आहात, तुम्हाला फक्त आय कार्ड घालायचं आहे गळ्यात, ही निवडणूक कशीबशी पूर्णत्वात आणा, पण तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टींचं त्याच्यावरती काही कारवाई करू नका, सगळ्या गोष्टीला समर्थन द्या. माझा एक प्रश्न आहे की अनेक लोक मोठमोठे होर्डिंग लावत आहेत, विरोधक असं म्हणतात की आम्ही खूप काही विकास केला. मग जर का विकास केला असेल तर ह्या पद्धतीचे मतदारांना आमिष दाखवण्याची गरजच काय? आणि तुम्ही जर का विकास केला होता तर ह्या कोपरी पाचपाखाडीतील महिला असतील, त्यांचे कुटुंब असतील, ह्यांना सक्षम तुम्ही कधीच बनवलं नाही. आणि म्हणून ह्या वेळेच्या निवडणुकीला जे गेले 15 वर्षात आपण केलं नाही ते काहीतरी नवीन म्हणून आपण काहीतरी करायला चाललंय आणि म्हणून या साड्यांचा वाटप होतोय का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की वेळोवेळी आपण हे सगळं समोर आणल्यानंतर देखील येणाऱ्या या पुढच्या 2-3 दिवसात मला खात्री आहे की हे वाढत जाणार. आणि हे सगळं वाढत असताना आत्ताच आमच्या परिचयातले एक जण सहकारी आहेत माझे, त्यांच्या या सूर्यदर्शन टॉवर जे नितीन कंपनीच्या जवळ आहे तिकडे देखील काल असा मेसेज पोचवण्यात आला की तुम्हाला आज साड्यांचं वाटप आहे. म्हणजे जर का हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहासजी देसाई साहेब असतील, हे दिलीप तिवारी साहेब असतील, हे सगळे जर का असतील आणि इकडे दिल्या लाडक्या बहिणीला भाऊबीजेची भेट हे घरोघरी जाते. आता लाडकी बहीण आणि त्यांचा लाडका भाऊ आतापर्यंत महाराष्ट्रभर कोण गेलंय हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो याचा अर्थ असा होतो की तुम्ही हे जे करताय की तुम्ही मतदारांना आमिष देताय की मतदारांनी या आमिषापोटी, गोरगरीब जनतेने या आमिषापोटी ह्यांना मतं द्यावी आणि जसे 15 वर्ष त्यांचं उभं आयुष्य हे अंधारात ढकललं गेलं त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात जर का ते जिंकले हे सगळं करून तर पुढचे 5 वर्ष देखील लोकांचं आयुष्य, त्यांचं भविष्य हे सगळं अंधकारमय होणार. माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि नुसतं ठाण्यामध्ये नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला की ही लोक जे हे वाटप करतायत हे काय स्वतःच्या खिशातले पैसे टाकत नाही. हा पैसा ज्या पद्धतीने इकडे रस्त्यावरती येतोय, उतरतोय, लोकांपर्यंत पोचतोय, हा भ्रष्टाचारांमधनं आलेला पैसा आहे. आणि हा तुमचाच पैसा आहे जो चुकीच्या माध्यमातून काढण्यात आला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आत्ता ही निवडणूक जिंकावी म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय. तर तुमचा तो अधिकार आहे तो तुम्ही घ्या, कारण की प्रत्येकाची गरज काय असू शकते हे आपण सांगू शकत नाही. पण ह्या लोकशाहीमध्ये कुठेतरी जर का तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या तुमच्या पिढीचं आयुष्य कुठेतरी उज्ज्वल राहावं, कुठेतरी हा भ्रष्टाचार मुक्त व्हावं, कुठेतरी लॉ अँड ऑर्डर कुठेतरी जागेवरती यावी, तर आपण सगळे सुज्ञ आहात. ह्या भ्रष्टाचाराला किंवा ह्या सगळ्या जे काय पैशाचे हे लोक दाखवले जात आहेत त्याला कुठेही बळी न पडता योग्य त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये तुम्ही एक मतदान चांगल्या पद्धतीने करा आणि एक परिवर्तन या कोपरी पाचपाखाडीमध्ये खास करून तुम्ही घडवून आणा अशी एक अपेक्षा आणि विनंती इकडे व्यक्त करतो. प्रश्न असतील केलेला हा करार आहे की पुढील 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत ते बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा उल्लेख आहे की त्यांच्या आशीर्वादामुळे जे आत्ता मला ही निवडणूक लढवायला मिळते त्या बाबतीत हा इकडे आपण लिहिले की कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय तसेच स्वतंत्र बाल रुग्णालय
हे उभं करण्यात येण्याचा एक प्रस्ताव आहे. कोपरी पाचवाडीमधील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काची घरं म्हणजे आपल्याला माहिती असेल स्लम रिहॅबिलिटेशन क्लस्टर आणि त्याचबरोबर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स जे अनेक वर्ष स्थगित झालेले आहेत त्याच्या बाबतीतला निर्णय घेऊन आपण त्याला जलद गतीने निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल या पद्धतीचा आपला प्रयास असणार आहे. आपल्या मतदारसंघाचे पाणी प्रश्न, वाहतूक व फेरीवाले क्षेत्र धोरण याबाबत निर्णय घेण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील जी आज त्यागत तशीच रखडलेली आहे. चौथी गोष्ट अशी की कोपरी पाचवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी पीडितांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवता यावा आणि त्याचबरोबर गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला पोलीस ठाणे म्हणजे अनेक वेळेला आपण बघता की महिला कुठे जाऊन दाद मागणार, कुठे इन्सिक्युरिटी असते, म्हणून महिलांचं वेगळं पोलीस ठाणे असावं अशा पद्धतीची संकल्पना आहे. कोपरी पाचवाडी विधानसभेतील युवकांना रोजगार मिळण्यासाठी या भागामध्ये IT सेक्टर त्याचबरोबर अन्य उद्योगधंदे या ठिकाणी आणणे, मतदारसंघातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी दर 3 महिन्यांनी होण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष उपक्रम राबवणे, कारण की स्लममध्ये कुठेही यांच्या बाबतीतली काळजीही घेतली गेली नाही. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी हा खूप मोठा प्रश्न आपल्या ठाण्यातला आहे जो वेळोवेळी उपस्थित केला जातो. सो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून त्यावर ठोस उपाययोजना केली जाईल. गुरुवर्य धर्मवीर रानदिगे साहेबांचे स्वप्न होते की ठाणे महापालिकेतील टक्केवारी मुक्त झाली पाहिजे. याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणे, मतदारसंघातील युवक खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी क्रीडांगण मांडण्याचा संकल्पना जे आज त्यागत कधीही झालं नाही. त्याचबरोबर क्रीडा विद्यालय उभारण्याचा विचार केलेला आहे, कारण की नॉर्मल स्ट्रीमपासून काहीतरी वेगळं असणं खूप गरजेचं आहे. कोपरी पाचपाखाडीतील गरीब गरजू भूतपूर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातील सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मवीर रानदिगे मोफत संगणक प्रशिक्षण सराव केंद्र हे सुरू करण्यात येईल. नागरिकांची समिती एक वेगळा विषय आपण घेऊन येतोय, कारण की प्रत्येक वेळेला असं होतं की जेव्हा नेते म्हणतात की आम्ही काहीतरी विकास करतो की आम्ही काहीतरी योजना आणतो तेव्हा नागरिक कुठेही विश्वासात धरले जात नाही. म्हणून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर रानदिगे साहेब यांच्या समाजसेवेच्या अभिप्रेत असणारा असा निर्णय मी कोपरी पाचवाडी या मतदारसंघात राबवणार असून नागरिकांच्या सल्ल्याने व त्यांच्या सहकार्याने येथील विकास कामे होतील आणि या विकास कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदारी देखील नागरिकांची समिती नेमली जाईल अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि शेवटचं महाराष्ट्राची संस्कृती नाही जे या 3 वर्षात घडलं त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं असं निष्ठा भवन आपण बांधणार आहोत किंवा अशी इच्छा आहे, कारण की हीच खरी गुरुदक्षिणा राहील. वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर रानदिगे साहेब यांच्या गुरु शिष्य नात्याचं भव्य दिव्य निष्ठाभवन कोपरी पाचवाडी उभारण्याचा मानस आहे. येणाऱ्या पुढील पिढ्या आणि समस्त समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे हे निष्ठाभवन असेल जे महाराष्ट्राला आपला आदर्श नेता आणि त्याचा निष्ठावंत कार्यकर्ता याचं नातं कसं असावं याची प्रेरणा देईल.